श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर चला आता आपल्या विषयाकडे वळूयात. या आठवड्याची एनर्जी तुमची कशी राहील? 21 तारीख आहे रविवार. आज रविवार आहे. तुमच्या समोर कधी व्हिडिओ येईल तेव्हा तुमच्याशीच रेझोनेट होईल. श्री स्वामी समर्थ. मेष राशीसाठी हा आठवडा कसा राहील? लव्ह रिलेशन आहे तुमच्यामध्ये. ग्रोथ आहे, लव्ह रिलेशन आहे, कोणतर व्यक्ती आहे, डेव्हिल आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये, जेणेकरून तुमचं कोणतं कार्य सफल होऊन देत नाहीये, तुमचं काम मार्ग लागून देत नाहीये. व्यवस्थित कोणत्या गोष्टीचा म्हणजे व्यवस्थित कोणती गोष्ट व्हावी किंवा आयुष्यात काही गोष्टी तुमच्या सेटल व्हाव्या किंवा मार्गी लागाव्यात, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या त्यांना नको आहेत. आणि अशी व्यक्ती तुमच्या या आठवड्यामध्ये सुद्धा तुम्हाला सतत दिसेल किंवा तुम्हाला वाटेल की बाबा हे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह शक्ती होते आहे यांच्याकडून, असं सुद्धा दिसतंय तुम्हाला. तर होप्स आहेत, आशा आहे. या आठवड्यामध्ये सुद्धा तुम्ही आशावादी राहील, जेणेकरून तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी यावी किंवा स्वप्न कंप्लीट व्हावीत, ह्यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. त्यासाठी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी सुरू आहेत, त्या स्ट्रगल करत, करत, करत नंतर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होताना दिसतो आहे. काहीतरी वेगळं चेंज होताना दिसतो आहे. बिग चेंज आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ, चांगली ग्रोथ दिसते आहे. हे बघू शकता तुम्ही, ग्रोथ आहे तुमच्यामध्ये. चांगल्या काही गोष्टी तुमच्यामध्ये बदलताना दिसत आहेत. काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होत आहेत. तर अ, कवड्यांवरती आपण बघूयात मेष राशीसाठी काय आहे राशीफळ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री तुम्हाला दिसत नाही, कॅमेरा सेट करते मी. ओके, तुम्हाला आता दिसतंय, ते काय हलवलेलं नाही, फक्त टेबल मी जवळ ओढून घेतलाय, जसं आहे तसंच आहे ते. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 4. हे बघा, तुमच्या आयुष्यामध्ये मगाशी पण आले कार्डमध्ये पण थर्ड पार्टी सिच्युएशन आलेली आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन 3 नंबरचं कार्ड आलेलं आहे. इथं सुद्धा 13 13 आणि 1 आणि 3 ह्या दोन एनर्जी इथं पण कवड्यांमध्ये सुद्धा आलेल्या आहे, की लव्ह रिलेशन स्ट्रॉंग आहे, प्रेग्नन्सी स्ट्रॉंग आहे या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये. ह्या आठवड्याची जास्त दिसते ओव्ह्युलेशन होणं, हे सुद्धा तितकंच. म्हणजे अचानकपणे मला हे आठवणं अनपेक्षित आहे. अचानक कसं मला आठवलं, ज्या महिला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत आहेत, ह्या आठवड्यामध्ये ह्या 3 दिवसामध्ये त्यांची ओव्ह्युलेशन डे असू शकते. हे सुद्धा तितकंच सत्य आहे, कारण कार्ड तसं दाखवत आहे प्रेग्नन्सीसाठी म्हणा, जेणेकरून प्रेग्नन्सी तुमची कन्सीव्ह होण्यासाठी म्हणा, हे 3 दिवस जे आहेत ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि हे कवड्या जे आहेत ते 100% 100% मला जे आहे ते एनर्जी फुल म्हणजे व्यवस्थित मला खूप म्हणजे गॅरंटीने मी सांगू शकते, की ही एनर्जी मला 100% म्हणजे एकदम परफेक्ट एनर्जी देते. नाही, ज्या गोष्टी समजत नाही त्या गोष्टी अचानकपणे माझ्यामध्ये फील होतात आणि त्या मग पटकन माझ्या माइंडमध्ये येतात आणि जिभेवरती येतात. ओव्ह्युलेशन हे पटकन माझ्या तोंडात कसं यावं? खूप म्हणजे अगाध आहे. स्वामींची लीला अगाध आहे. आई रेणुका मातेची लीला. श्री स्वामी समर्थ. तर प्रेग्नन्सी सुद्धा कन्सीव्ह होईल या महिन्यात. 100% तुम्हाला प्रेग्नन्सी होताना दिसते आहे. आयुष्यात काहीतरी सेलिब्रेशन येताना दिसतं आहे. पण मनाची उथल-पुथल जी आहे, दुसऱ्यांना चांगलं बोलणे किंवा तुम्हाला चांगलं घेणं, हे सुद्धा गरजेचं आहे. मगाशी पण मी त्या रीडिंगमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं, एक डेव्हिल आहे. एक व्यक्ती आहे जो तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला त्रास देईल. तो इथे कवड्यांमध्ये सुद्धा तो व्यक्ती आहे, जेणेकरून त्या व्यक्तीचा तुमच्या कुटुंबावर, तुमच्यावरती, तुमच्या मानसिक टेन्शन हे जास्त वाढताना दिसतंय. तुमचं मानसिक संतुलन बिघडताना दिसतंय. हे तुम्हाला कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत. तर हे झालं कवड्यांवरती. आता येणारी अमावस्या आहे, पौर्णिमा आहे. अमावस्या झाली, आता पौर्णिमेची एनर्जी आपण चेक करणार आहोत. येणारी पौर्णिमा जी आहे ती तुम्हाला काय संकेत देत आहेत? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हो. येणारी पौर्णिमा, ब्रह्मांड पर भरोसा रखे. वाव, किती छान आहे.
देवावर विश्वास ठेवायचा आहे. जे काही प्रॉब्लेम असेल तर देवाशी शेअर करायचे आहे. देवावरती विश्वास ठेवायचा आहे. खूप छान आहे एनर्जी तुमची. येणारी पौर्णिमा तुम्हाला संदेश देत आहे, की आयुष्यामध्ये जर काही होत असेल तुमच्या किंवा निगेटिव्ह शक्ती होत असेल तर कुठेतरी ते थांबतंय. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. डोकं शांत साफ ठेवणे. हे पण तेच सांगतंय, की तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडवायचं असेल तर डोकं माइंड म्हणजे शांत ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यामध्ये बदल घडून येतील किंवा काही गोष्टी होत नसतील व्यवस्थित, जुळून येत नसतील काही गोष्टी तर त्या सुद्धा व्यवस्थित होऊन जातील. देणं घेणं कर्ज वगैरे हे सुद्धा दिसतं यामध्ये. त्यातून सुद्धा मोक्ष मिळेल म्हणजे चांगलं काहीतरी घडताना दिसेल. ब्रह्मांड, विश्व इथं पण इच्छाशक्ती बळकट असणे गरजेचे आहे. निर्माता, विश्वकर्मा एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. प्रकटीकरण किंवा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं गरजेचं आहे. विश्वास ठाम ठेवणं गरजेचं आहे. ह्या वर्ल्डवर माझ्या ह्या एनर्जीवर माझा 100% विश्वास आहे. हे सुद्धा तुम्हाला म्हणजे मनाला फील करून ठेवायचं आहे, की हो, माझा विश्वास आहे. माझ्या या सगळ्यावरती विश्वास आहे. तर हा बदल किती दिवसांपर्यंत होईल तुमच्यामध्ये? जे स्वप्न तुम्ही बघितले ते किती दिवसामध्ये बदलेल? जेव्हा तुम्ही लेट गो करणार आहे तेव्हा. आयुष्यातल्या काही गोष्टी तुम्हाला लेट गो करायच्या आहेत. ज्याचं उत्तर तुम्हाला मिळत नाहीये, ज्याचं उत्तर तुम्हाला समजत नाहीये, सापडत नाहीये. तर त्याला लेट गो करायचं आहे. तरच कुठेतरी समजा की खूप जणांना असं समजत नाही. खूप जणांना असं समजत नाही, की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? हा समोरचा व्यक्ती का माझं ऐकत नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडत नाहीये. त्यामुळे ते सोडून द्यायचं, लेट गो करायचं आहे. मनातून ते स्टॉप कुठेतरी करायचं आहे आणि आपला मार्ग आपण धरायचा आहे. हेच तुम्हाला सांगितलं, की हे ज्यावेळेला तुम्ही सुरू कराल, तेव्हा तुमच्या आयुष्यातला बॅलन्स कुठेतरी व्यवस्थित होईल. आयुष्यात कुठेतरी पुढे जाल तुम्ही. श्री स्वामी समर्थ. आणि या आठवड्याची एनर्जी तुमची थोडीशी अप अँड डाऊनच राहणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या या आठवड्यामध्ये सेम टू सेम घडत राहणार आहेत तुमच्या. गणपती बाप्पांचा काय संदेश आहे? गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला जे इथून बघता येते, जे काही इथं घडतंय ना त्याच्यावरतीच त्यांचा संदेश बरोबर येत असतो. येस, म्हटलं ना मी तुम्हाला. मगाशी काय सांगितलं तुम्हाला, लेट गो करायचं आहे. तिथं पण तेच आहे, डिलीट करायचं आहे. आयुष्यात ज्या गोष्टी नको आहेत, ज्या गोष्टी अस्तिक कचरा आपल्या आयुष्यात झाला, ते डिलीट करायचं आहे. डिलीट, पूर्ण डिलीट करायचं आहे. सगळ्या काही गोष्टी ज्या असतील त्या डिलीट करून टाकायच्या आहेत. आयुष्य एक सेलिब्रेशन आहे म्हणून जगायचं आहे. आयुष्यात एक चांगल्या गोष्टी आहेत, घडतायत असं म्हणून जगायचं आहे. तर या आठवड्याचं इतकी एनर्जी तुमची आहे आणि 5 नंबर जो आहे तो तुम्हाला शुभ आहे आणि ग्रीन कलर जो आहे तो शुभ असणार आहे आणि अशुभ अंक जो आहे तो तुमच्यासाठी 6 नंबर जो आहे तो अशुभ असणार आहे. तर मेष राशीसाठी आजची रीडिंग एवढीच आहे. तर रीडिंग कशी वाटली किंवा काय वाटलं तुम्हाला हे सगळं मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री